मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग या मालिकेची अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे सौमित्रा ही जानकीला सांगत असते की ऐश्वर्याने आणि सारंगने हे दोघांनी मिळून आपलं घर म्हणजेच घर हे गहाण ठेवलेलं आहे आणि जर त्याला 25 लाख रुपये जर दिले नाही तर तो घर आपलं घर देणार नाही असं म्हणतच तर ते ऐकून जानकीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे जानकी ही घरी आलेली असते. तर ऐश्वर्या जानकीला विचारत असते, काय ग, कसं वाचवणार आमचं घर? ही वाचवणार आहे आमचं घर असं म्हणतच ऐश्वर्या ही जानकीवर भडकतच म्हणत असते, तू वाचवणार आहेस का आमचं घर? तर एक काम कर, मग तू ज्या स्पर्धेत आम्हाला हरवून जिंकलीस ना, ज्या स्पर्धेत तुला 25 लाख रुपये मिळाले, ती 25 लाख रुपये रक्कम तू आम्हाला आणून देशील का आणून? असं विचारतच असं ऐश्वर्या ही जानकीला बोलत असते. तर जानकी ही विचार न करताच लगेच ऐश्वर्याला म्हणू लागते, हो मी देईन, 25 लाख रुपये मी आणून देईन, मी वाचवेन मी माझं घर. हे ऐकून तर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण जानकीने वचन दिलेलं असतं की मी ते सर्व पैसे घेऊन येईल आणि घर वाचवेन म्हणून. तर जानकी नेमकं काय करणार आणि ऋषिकेशचं याच्यावर काय रिॲक्शन असणार हे बघायसाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हाही माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, जेव्हा घेऊन येशील ना तेव्हा बघू आपण समोरचं. असं म्हणतच ऐश्वर्या ही जानकीला बोलत असते. तर इकडे सौमित्रा मात्र गपचूपपणे सर्व काही ऐकत असते, कारण सौमित्राला काहीच कळत नसतं. एकीकडं घर असतं आणि एकीकडं जानकी असते. तर सौमित्राला जानकीला काय सांगावं, नाही म्हणावं की हो म्हणावं काहीच कळत नसतं. पण जानकी ही घर वाचवेल का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जानकीने सर्व काही पैसे आणून दिल्याच्या नंतर ऐश्वर्याचं नेमकं रिॲक्शन काय असेल आणि ऐश्वर्या आणि सौमित्रामध्ये काय वाद होईल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर परत जानकी हे पूर्ण घर वाचवून परत जानकी आणि ऋषिकेश घरामध्ये प्रवेश करतील का, आणि सुमित्राही जानकी आणि ऋषिकेशला घरामध्ये मानाने घेऊन येईल का, हे बघायचं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा, जानकी आणि ऋषिकेश, सुमित्राही मानाने जानकी आणि ऋषिकेशला घरामध्ये घेऊन येईल का?